नमस्कार. आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करतोय, वर्तुळ नावाच्या. आपण यापूर्वी गणित 2 ची पहिले 2 प्रकरणं पाहिलेली आहेत. समरूपता पाहिलेले आणि पायथागोरसचं प्रमेय पाहिलेले आणि त्याचा तुम्ही अभ्यासही केलेला आहे. आज आपण वर्तुळ नावाच्या प्रकरणाला सुरुवात करताना पहिल्यांदा वर्तुळ या विषयातील मूलभूत संकल्पना आपण पाहूया. पहिल्यांदा वर्तुळ म्हणजे काय हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या, म्हणजे एवढ्या समान अंतरावर, सगळीकडे हे अंतर समान असेल, इथून हे अंतर समान असेल, हे अंतर समान असेल, हे अंतर समान असेल, हे अंतर समान असेल, समान अंतरावर असलेल्या या वक्र बिंदूंचा संच याला म्हणायचं वर्तुळ. सर्कल is a set of points which is on equidistant from the center of a circle or fixed point. It is called the circle. तर हा जो फिक्स पॉइंट असतो याला आम्ही काय म्हणतो? याला आम्ही म्हणतो सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे केंद्रबिंदू. वर्तुळ केंद्र असं म्हणायचं. सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल. व्हेरी गुड. तर हे जे फिक्स डिस्टन्स असतं याला आम्ही काय म्हणतो? त्रिज्या असं म्हणतो. काय म्हणतो याला आम्ही? त्रिज्या. म्हणजे याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? रेडियस. आता या रेडियसची जर आम्ही डबल घेतली, समजा अशी 2 रेडियस एकत्र घेऊया आपण. कोलिनियर असलेल्या 2 रेडियस घेतल्या, समजा कोलिनियर घ्यायच्या आपण, तर ह्या डबल ऑफ रेडियसला काय म्हणणार आपण? याला म्हणणार व्यास. यालाच इंग्लिश मध्ये म्हणायचं डायमीटर. इट इज अ डबल ऑफ रेडियस. इट इज अ सिंगल रेडियस, इट इज अ डबल ऑफ रेडियस. हा जो सेट ऑफ पॉइंट आहे, फिक्स पॉइंटचा जो सेट आहे, याला म्हणायचं परिघ. परिघ काढण्यासाठी मी 2 पायार हे सूत्र वापरतो. यालाच इंग्लिश मध्ये म्हणायचं सर्कम्फरन्स. ओके. वन मोर थिंग, या परिघाचा छोटासा हिस्सा जर आपण घेतला, असा एखादा छोटासा हिस्सा घेतला, लिमिटेड पार्ट ऑफ अ सर्कम्फरन्स, तर याला आम्ही काय म्हणणार आहे? वर्तुळ कंस. काय म्हणणार याला? वर्तुळ कंस. यालाच इंग्लिश मध्ये म्हणायचं आर्क ऑफ सर्कल. आर्क ऑफ सर्कल. समजा एखाद्या वर्तुळाला 2 बिंदूतून छेदून जाणारी एखादी रेषा जर असेल की जे वर्तुळाला 2 बिंदूत छेदते, तर तिला काय म्हणायचं? वृत्तछेदिका. काय म्हणायचं त्याला? वृत्तछेदिका. यालाच इंग्लिश मध्ये सिकेंड असं म्हणायचं. ओके. आणि जर एकाच बिंदूत छेदत असेल, समजा अशी एखादी रेषा असेल जी एकाच बिंदूत छेदून जाते, तर तिला म्हणायचं स्पर्शिका. काय म्हणायला? स्पर्शिका. नीट लक्षात घ्या, ही वृत्तछेदिका आहे, ही स्पर्शिका. स्पर्शिकेला इंग्लिश मध्ये म्हणायचं टॅन्जेंट. तर अशा पद्धतीने या वर्तुळाच्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर जर वर्तुळ केंद्राजवळ एखादा कोन होत असेल, असा एखादा कोन होत असेल, तर त्याला केंद्रीय कोन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? केंद्रीय कोन. याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? सेंट्रल अँगल. वैशिष्ट्य म्हणजे या सेंट्रल अँगलचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजर एवढं असतं, हे आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण वर्तुळाच्या मूलभूत संकल्पना पाहिलेल्या आहेत. या पाठामध्ये आणखीन आपल्याला काय पाहायचंय? सुरुवातीला दिलाय बघा, वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग. आता कशाला म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग? इंटिरियर पार्ट ऑफ अ सर्कल अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ अ सर्कल. समजा हे वर्तुळ आहे, तर वर्तुळाचा हा जो भाग असेल त्याला काय म्हणायचं? अंतर्भाग.
इंटेरियर पार्ट ऑफ अ सर्कल. इंटेरियर पार्ट. आणि हा जो बाहेरचा भाग आहे याला म्हणायचा बाह्य भाग. इट इज अ एक्सटेरियर पार्ट ऑफ अ सर्कल. अशा वर्तुळाच्या विविध संकल्पना आपल्याला आठवत आहे. यानंतर या व्यवस्थित लिहून घ्या. ह्या ज्या वर्तुळाच्या विविध संकल्पना आहेत त्याची आकृती काढून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या. ओके. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, एकरूप वर्तुळे. एकरूप वर्तुळ कशाला म्हणायचं? एकरूप वर्तुळे, कॉन्ग्रुएंट सर्कल्स. समजा हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाची ही त्रिज्या समजा 3 सेंटीमीटर आहे. दुसरे एक वर्तुळ घेतलं आपण, त्याची त्रिज्या समजा 3 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. तर अशा वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळ असं म्हणणार. म्हणजे समान त्रिज्येच्या वर्तुळांना, समान त्रिज्येच्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे म्हणायचं. बरोबर. सर्कल्स हॅव्हिंग अ इक्वल रेडियस. सर्कल्स हॅव्हिंग इक्वल रेडियस is called congruent circle. Okay, is called congruent circle. हे एकरूप वर्तुळाची संकल्पना झाली. आता समकेंद्री वर्तुळे. समकेंद्री वर्तुळ कशाला म्हणायचं बघा. समकेंद्री समकेंद्री वर्तुळे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स. समजा वेगवेगळ्या त्रिज्या असलेली परंतु एकच केंद्रबिंदू असलेली वर्तुळ असतील त्यांना म्हणायचं समकेंद्रीय वर्तुळ. सर्कल्स विथ अ डिफरंट रेडियाय बट हॅव्हिंग अ सेम सेंटर. म्हणजे समजा हे सेंटर सेम आहे, मग याच्या भोवती एक समजा 2 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वर्तुळ काढलं. 1 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे. परत एक 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ त्याच्याच भोवती काढलं, तेच केंद्र घेऊन काढलं. त्याच्याच भोवती अजून 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेऊन काढलं. 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेऊन काढलं. तर ही सगळी सेंटर्स काय आहे? हे सेंटर, सॉरी हे सर्कल, हे सर्कल, हे सर्कल, हे सगळे काय आहेत? एक केंद्रीय वर्तुळ आहे. एक केंद्रीय वर्तुळ आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. ओके. त्यानंतर छेदणारी वर्तुळे. पुढची संकल्पना आहे छेदणारी वर्तुळे. बरोबर आहे. इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स कशाला म्हणायचं? इंटरसेक्टिंग सर्कल समजा हे असेल, जर वर्तुळांच्या मध्ये 2 बिंदू सामायिक असतील, if 2 points are common between 2 circles, then these 2 circles are called intersecting circles किंवा त्यांना छेदणारी वर्तुळ असं म्हणायचं. जर वर्तुळांच्या मध्ये 2 बिंदू सामायिक असतील, 2 वर्तुळांच्या मध्ये 2 बिंदू सामायिक असतील तर त्यांना छेदणारी वर्तुळ असं म्हणायचं. आता पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी एक कृती आपल्याला त्यांनी करायला सांगितलेली आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यासलेले जे जीवांचे गुणधर्म आहेत ते आपल्याला आठवायला सांगितलेले आहे. बरोबर आहे. जीवांचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ते आपल्याला आठवायचे.
या ठिकाणी केंद्र सी असलेल्या वर्तुळामध्ये डी ही जीवा आहे, इज अ कॉर्ड. डी इज अ कॉर्ड वेअर सी इज अ सेंटर ऑफ अ सर्कल. आणि दुसरा महत्वाचा आहे सीएफ. हे जे सीएफ आहे इज परपेंडिक्युलर टू डी. अशा वेळेला सीएफ ची लांबी आपल्याला काढायची, म्हणजे व्यास दिलेला आहे आणि डी दिलेले आहे. तर त्यांनी असं सांगितलंय की हे उदाहरण सोडवण्यासाठी उपयोगी पडणारे प्रमेय आणि गुणधर्म जे आपण 9वीत शिकलोय, बरोबर आहे, उपयोगी पडणारे थेरम्स आणि प्रॉपर्टीज आपल्याला फाइंड आउट करायचे. आता पहिली महत्वाची त्यांनी एक प्रॉपर्टी दिलेली आहे. काय सांगितलंय? वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब हा काय करतो? जीवेला दुभागतो. आपल्याला हे पूर्ण करायचं, जीवेला दुभागतो. म्हणजे इंग्लिश मध्ये कसं म्हणता येईल? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल to the chord, bisect the chord. हा पहिला गुणधर्म झाला. अजून एखादा दुसरा गुणधर्म आपल्याला आठवत आहे का? दुसरा गुणधर्म आपण पाहिला होता की लाईन जॉईनिंग टू द सेंटर ऑफ अ सर्कल टू द मिड पॉइंट ऑफ अ कॉर्ड इज परपेंडिक्युलर. बरोबर आहे, नीट लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभगतो असं म्हटलंय. पण अजून एक गुणधर्म काय होता? वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेला दुभागतो, बरोबर आहे, आणि जीवेला लंब असतो. हे महत्वाचं भाग. दुभागतो म्हणजे दोन समान भाग करतो, म्हणजे हा केंद्रबिंदू झाला. मग वर्तुळाचा केंद्र किंवा वर्तुळाचे केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. म्हणजे इंग्लिश मध्ये कसं होईल? सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल and the midpoint of chord is perpendicular to the chord. आणि अजून एक तिसरा मुद्दा त्यांनी आपल्याला द्यायला सांगितलाय. तो तिसरा मुद्दा आपल्याला काय घेता येईल ते थोडंसं वरचं पुसून टाकतो. अजून एक थर्ड प्रॉपर्टी त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणचा भाग हा घेतो फक्त. जर व्यास बरोबर 20 आहे तर याच्यावरून आपल्याला एक तिसरा गुणधर्म आपल्याला आणता येईल. थर्ड प्रॉपर्टी आहे डायमीटर इज अ डबल ऑफ कॉर्ड. हा सुद्धा गुणधर्म आपल्याला वापरता येईल. व्यास त्रिज्येच्या निम्मा असतो. तर असे 3 गुणधर्म आपल्याला, किंवा हे 2 प्रमेय आणि हा एक गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी आठवावा लागेल. आणि या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. या 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, याच्यावर आपण थोडाशी उजळणी करणार आहोत. बघा, या ठिकाणी ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि क्यू आर ही जीव आहे. ओ इज अ सेंटर ऑफ अ सर्कल अँड क्यू आर इज अ कॉर्ड अँड पी इज द मिड पॉइंट ऑफ अ कॉर्ड. क्यू आरचा पी हा मध्यबिंदू आहे. जर या पूर्ण क्यू आर ची लांबी जर
24 असेल आणि ओपी जर 10 असेल तर याची रेडियस काढायची आपल्याला. मग यासाठी कोणकोणती गुणधर्म आपल्याला वापरता येईल. पहिला महत्वाचा गुणधर्म कुठला वापरता येईल तर वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य. वर्तुळ केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड, यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. म्हणजेच काय, सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल and midpoint of a chord is perpendicular to the chord. हा एक आपल्याला गुणधर्म वापरता येईल. म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन असेल. म्हणजे आम्ही काय करणार, मग एकतर हा मिड पॉइंट आहे म्हणजे हे 12 असेल आणि ते परपेंडिक्युलर झालं म्हणजे आपण काय वापरणार आहे तर पायथागोरस थेरम वापरणार आहे. द सेकंड क्वेश्चन इज द सेकंड ऍक्टिव्हिटी और सेकंड प्रॉपर्टी. या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी आपण काय वापरणार, वी आर गोइंग टू यूज द पायथागोरस थेरम. आणि या दोन गोष्टींच्या नुसार पायथागोरसचं प्रमेय, या दोन गोष्टींच्या नुसार हे आपल्याला ऍक्टिव्हिटी सोडवता येईल. त्यानंतर ही तिसरी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. या ठिकाणी ही एक कॉर्ड दिलेली आहे, ही एक कॉर्ड दिलेली आहे. एडी नावाची एक जीवा दिलेली आहे आणि एसी नावाची एक जीवा दिलेली आहे. आणि या जीवेला केंद्रात या जीवेवर एक लंब काढलेला आहे, म्हणजे एडी वर एक लंब काढलेला आहे आणि एसी वर एक लंब काढलेला आहे. आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी की हे जे कोण आहे म्हणजे जीवा आणि व्यास यांनी केलेले कोण, म्हणजे कोण डीएबी आणि कोण सीएबी हे दोन एकरूप आहेत. तर त्यांनी या दोन जीवा एकरूप दाखवायला सांगितलेले आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी हे जर दोन कोण एकरूप आहेत तर आपल्याला हा त्रिकोण म्हणजे हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण कुठल्या कसोटीने एकरूप दाखवता येईल. कारण इथे काटकोण आहे, इथे काटकोण आहे, इथे कोण आहे, इथे कोण आहे, म्हणजे आणि ही सामायिक भुजा आहे. म्हणजे बाकोको कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतील. समरूप त्रिकोण दाखवले की या दोन बाजू सारख्या झाल्या आणि वर्तुळ केंद्रापासून समदूर अंतरावर असलेल्या जीवा एकरूप असतात. हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. फर्स्ट ऑफ ऑल, in triangle first and second, we can prove that these two triangles are congruent with the side angle test, that is SAA test, by which we can prove that SM is equal to ST, and then again we can prove that chord on equidistance from a center of a circle are congruent. Okay, so by this we can prove that chord AD congruent to chord AC. आता या वर्षीच्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. आतापर्यंत आपण उजळणी पाहिली, सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट, सर्कल पासिंग थ्रू 2 पॉइंट्स अँड सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. हा पहिला मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. एका बिंदूतून जाणारी वर्तुळे, 2 बिंदूतून जाणारी वर्तुळे आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. आता पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे एका बिंदूतून जाणारी वर्तुळे. समजा हा एक बिंदू घेतला, त्याच्यातनं समजा एका बिंदूतून म्हणजे त्या वर्तुळाचा परी त्या बिंदूतून गेला पाहिजे. समजा हे एक असं वर्तुळ आहे, बरोबर आहे, हे एक वर्तुळ या बिंदूतून गेलेलं आहे. दुसरं पण एखादं वर्तुळ या बिंदूतून जाऊ शकतं.
तिसरं पण एखादं वर्तुळ या बिंदूतून जाऊ शकतं, चौथं एखादं वर्तुळ या बिंदूतून जाऊ शकतं. अशी किती वर्तुळ जाऊ शकतात? तर अनंत वर्तुळे या बिंदूतून जाऊ शकतात. एका बिंदूतून जाणारी अनंत वर्तुळे असतात. नंबर ऑफ सर्कल्स कॅन पासिंग थ्रू वन पॉइंट. हा पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, दोन बिंदूतून जाणारे वर्तुळे. ते कसं करायचं? कृती काय करायची बघा. एक रेषाखंड घ्यायचा, टेक वन ऑफ द लाईन सेगमेंट, आणि मग या लाईन सेगमेंटला कॉर्ड मानून काय करणार आपण? सर्कल्स काढणार. पण लाईन सेगमेंटला कॉर्ड जर मांडली आपण, तर मग या कॉर्डचा मिड पॉइंट असेल, त्याच्यावरती सगळे सेंटर्स असतील. मग मी काय केले, इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे इकडे, आणि याचा काय काढला मी? एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ कॉर्ड काढून घेतला. बरोबर. आता याच्यातल्या कुठल्याही बिंदूतून हे सर एवढी त्रिज्या घेतली तर तुम्ही हे सर्कल काढू शकता. बरोबर आहे. एवढी त्रिज्या घेऊन हे सर्कल तुम्ही काढू शकता. हे झालं पहिलं सर्कल. समजा पासिंग थ्रू एक सर्कल झालं. समजा मी एवढी त्रिज्या घेतली, मोठी आहे त्रिज्या झाली, तर हे अजूनही अशा पद्धतीनं हे दुसरं सर्कल काढतंय. नीट लक्षात घ्या. हे दुसरं सर्कल आहे. कळतंय? तर अशी इथे एखादं केंद्र घेऊन काढता येईल, इथे एखादं केंद्र घेऊन काढता येईल, इथे एखादं केंद्र घेऊन काढता येईल. कारण हे केंद्र काय असणार आहे? या त्रिज्येच्या दोन टोकांपासून समुद्र अंतरावर असणार आहे. कारण या जीवेच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचे सगळे पॉइंट्स हे जीवेच्या दोन टोकांपासून समुद्र अंतरावर असणार आहे. each and every point on this perpendicular bisector of this line segment is on equidistance from 2 points of a chord. 2 points of a. So we can draw number of circles passing through 2 points. थर्ड टॉपिक आहे तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे. फ्रॉम 3 पॉइंट्स. हा अतिशय छान आणि मस्त असा मुद्दा आहे. समजा हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, तर या तीन बिंदूतून जाणारे किती वर्तुळे ते कसे निश्चित करता येतं बघा. यांना जोडायचं, याला जोडायचं. या कुठल्याही दोन बाजूंचे काय करायचे? लंबदुभाजक काढायचे. समजा या बाजूचा मी लंबदुभाजक काढला, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इकडे कंस, इकडे कंस, इकडून निम्म्यापेक्षा जास्त अंतर, इकडे कंस, इकडे कंस, आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आम्ही या लाईनचा काढला. बरोबर आहे. तसंच या पण लाईनचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर आम्ही काढून घेतो. हा समजा या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. कृती तीच करायची. लंबदुभाजक काढून घ्यायचा बाजूचा. कृती काय करणार? निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस काढणार, त्यानंतर तेच अंतर ठेवून इकडे कंस काढणार, हा एक कंस, हा एक कंस, आणि इकडे, आणि मग हे जोडायचं. बरोबर आहे. म्हणजे लंबदुभाजक या बाजूचा आम्ही काढणार आहे. हा लंबदुभाजक असा. आणि हे दोन लंबदुभाजक ज्या ठिकाणी छेदतात तो जो पॉइंट असतो, इट इज ऑन इक्विडिस्टन्स. आता याच्यामध्ये या लाईनच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा एनी पॉइंट, त्यातला हा पॉइंट इज ऑन इक्विडिस्टन्स फ्रॉम अ एंड पॉइंट्स ऑफ दॅट लाईन सेगमेंट. म्हणजे या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरचा बिंदू रेषाखंडाच्या दोन अंत्यबिंदूपासून समुद्र अंतरावर असतो. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर कसं असणार आहे? सारखं असणार आहे. त्याच वेळेला या बाजूच्या लंबदुभाजकावरचा बिंदू हा या दोन अंत्यबिंदूपासून सारख्या अंतरावर असेल. मग हे अंतर जर मी त्रिज्या म्हणून घेतलं, इफ आय टेकन दिस डिस्टन्स ॲज अ रेडियस, वी कॅन ड्रॉ अ सर्कल. तर अशा पद्धतीनं तीन बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. यामध्ये आपल्याला
स्पर्शिका आणि वृत्तछेदिका या दोन संकल्पना समजून घ्यायच्या। पहिला मुद्दा घेऊ आपण स्पर्शिका, टँजंट। जर समजा एखादे वर्तुळ आणि एखादी रेषा या दोघांमध्ये एकच बिंदू सामायिक असेल तर त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका असं म्हणायचं। आता या ठिकाणी एलएम आणि वर्तुळ यांच्यामध्ये के हा एकमेव सामायिक बिंदू आहे, म्हणून रेषा एलएम ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे। इफ ओनली वन पॉइंट इज कॉमन बिटवीन द लाइन अँड द सर्कल, देन दिस लाइन इज कॉल्ड द टँजंट ऑफ दॅट सर्कल। हिअर लाइन LM and circle having common point, only one common point, that is point K. So LM is a tangent of a circle. आता या AB नावाच्या लाईनचं आणि या वर्तुळाच्या मध्ये एकही कॉमन पॉइंट नाही आणि म्हणून AB ही टँजंट नाही। आता सेकंड मध्ये काय बघा, या ठिकाणी ओनली वन पॉइंट इज अ कॉमन, but here in this case 2 points are common। या ठिकाणी दोन बिंदू सामायिक आहेत। कुठले दोन बिंदू सामायिक आहेत? P आणि Q। आणि म्हणून P आणि Q असे दोन बिंदू सामायिक असल्यामुळे या रेषेला या वर्तुळाची वृत्तछेदिका असं म्हणायचं। Point P and Q are common between the circle and line PQ. These are 2 points. 2 points are common between the circle and line PQ. So line PQ is a secant of that circle. अजून एक तिसरा मुद्दा आहे। समजा ही सेकंट आहे, तर सेकंटचा हा जो इंटेरियर पार्ट असतो सर्कलचा तो काय असतो? कॉर्ड असतो। आणि या कॉर्डचा जर आपण मिड पॉइंट घेतला, तो जर सेंटरला जोडला तर तो काय होणार आहे? हा परपेंडिक्युलर होईल। पण याला असलेल्या सगळ्या पॅरलल ज्या कॉर्ड आहे अशा कॉर्ड आहे, बरोबर आहे का? अजून आपण इथं वाढतो तर या सगळ्या परपेंडिक्युलर असतील। तर या सेंटर मधनं जाणाऱ्या आणि या कॉर्डला परपेंडिक्युलर असणाऱ्या जर सगळ्या आपण कॉर्ड काढल्या तर त्या सगळ्या सेकंड काय असतील? परस्परांना समांतर असतील, आर पॅरलल टू इच अदर। बाळांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्कलच्या बेसिक कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची स्पर्शिका छेदिका प्रमेय आहे, बरोबर आहे? नंतर त्रिज्या लंब स्पर्शिका प्रमेय आहे, हे अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे। म्हणजे आपण कोणकोणती प्रमेय पाहणार आहोत बघा पुढच्या याच्यामध्ये। आपल्याला पुढच्या याच्यामध्ये त्रिज्या स्पर्शिका प्रमेय पाहायचा आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास पाहायचा आहे, स्पर्शिका खंडाचा प्रमेय पाहायचा आहे आणि झालंच तर 3.1 त्याच्यामध्येच घेणार आहे। त्यामुळे पुढचा व्हिडिओ हे व्यवस्थित पहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। या वेळेला मी मुद्दाम इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये घेतलेले आहे, कारण काही सेमीची मुलं पण पाहतायत आणि मला मराठी मीडियमसाठी व्हिडिओ बनवायचे होते, पण सेमीच्या मुलांसाठी इंग्लिशमध्ये पण याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। ओके, हॅव अ गुड डे।